मंडळी, नवरात्रीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की खूप जण अनवाणी पायाने चालतात. पायामध्ये चप्पल बूट काहीही घालत नाही. अगदी कुठेही बाहेर जायची वेळ आली तरीसुद्धा हे 9 दिवस हे व्रत पाळलं जातं. पण नक्की अनवाणी पायाने चालण्याचा अर्थात पायात चप्पल बूट काहीही न घालण्याचा नवरात्रीच्या या दिवसांमध्ये त्या व्यक्तीला काय लाभ होतो बरं? नक्की काय घडतं आणि ही प्रथा कधीपासून कशी सुरू झाली? चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. या व्हिडिओत आपण दोन्हीही कारणांचा विचार करणार आहोत. धार्मिक कारणसुद्धा आणि वैज्ञानिक कारणसुद्धा. कोणत्याही धार्मिक स्थळी जाताना आपण चपला बाहेर काढून ठेवतो. चपलेबरोबर मनाला चिकटलेले विकारही मंदिराच्या पायाशी ठेवून मंदिरात प्रवेश करणं हा त्यामागचा हेतू असतो. याशिवाय आपल्यामुळे स्वच्छ परिसर घाण होऊ नये ही सुद्धा त्यामागे सद्भावना असते. तसंच तिथल्या वातावरणाशी समरस होताना अनवाणी चालल्यामुळे खूप फायदा होतो. अनवाणी पायाने चालल्याने नक्की काय फायदा होतो बरं? तर पायाचे तळवे अतिशय संवेदनशील असतात. संपूर्ण देहाचे ॲक्युपंक्चर पॉइंट्स पायाच्या तळव्यात असतात आणि अनवाणी चालण्यामुळे जमिनीची विद्युत शक्ती पायाच्या तळव्यातून शरीरात शिरकाव करते. रक्तसंक्रमण सुधारतं. अनेक प्रकारच्या आजारातून सुटका होते. उच्च रक्तदाब कमी होतो, तणाव दूर होतो, डोकेदुखी कमी होते, उत्साह वाढतो, हृदयविकाराची शक्यता कमी होते, वजन नियंत्रणात राहतं आणि हाडं मजबूत होतात. बाप रे बाप! तुम्हाला वाटलं असेल ना फक्त अनवाणी चालण्याचे एवढे फायदे? अगदी बरोबर. अनवाणी पायाने चालण्याचे एवढे सगळे फायदे आहेत म्हणून डॉक्टरसुद्धा आपल्या रुग्णांना रोज 15 मिनिटं बागेत, मैदानी परिसरात अनवाणी चालण्याचा सल्ला देतात. त्यामुळे फक्त नवरात्रीतच नाही तर रोज दिवसातला काही वेळ तरी अनवाणी पायाने चालणं हिताचं ठरतं. आणि म्हणूनच कदाचित नवरात्रीमध्ये ही प्रथा सुरू झाली असेल. पण ही प्रथा नेमकी कधी सुरू झाली ते माहीत नाही. मात्र कशी सुरू झाली हा तर्क आपण नक्कीच लावू शकतो. नवरात्रीत आपण घटस्थापना करतो. घटाभोवती मातीचा ओटा तयार करून त्यात धान्याची रुजवण करतो. एका अर्थी मातीच्या आणि पर्यायाने निसर्गाच्या संपर्कात येतो. मातीशी नाळ जोडली जावी आणि मातीशी आपला ऋणानुबंध कायम राहावा या हेतूनेच भाविक नवरात्रीमध्ये वाहना घालत नाहीत. अर्थात पायात चपला बुटं काहीही घालत नाही. खरं तर नवरात्रीचे हे 9 दिवस आपल्याला आरोग्य देणारे सुद्धा असतात बरं का. कारण नवरात्रीचे 9 दिवस उपवास केले जातात. आता जर आयुर्वेदिक पद्धतीने तुम्ही उपवास करत असाल तर तो उपवास तुमचं वजन कमी करतो, तुमच्या आरोग्याच्या समस्यासुद्धा दूर करतो. नवरात्रीचे 9 दिवस भाविक कांदा लसूण खात नाही, मांसाहार करत नाही. कधीकधी बरेचसे भाविक एकभुक्त राहतात, फलाहार करतात. या सगळ्या गोष्टी शरीराला फायदेशीर असतात. शिवाय भावनिकदृष्ट्या सुद्धा त्यागाचं महत्त्व शिकवतात. अनवाणी चालण्याचा पर्यायही त्याचाच एक भाग आहे. स्वतःच्या शरीराला थोडेफार कष्ट देऊन ईश्वरी चिंतन मनात ठेवणे हा त्यामागचा मूळ हेतू आहे. म्हणजे आरोग्य आणि भक्ती दोन्ही साधलं जातं. आपण इतर वेळी आपल्या आरोग्याकडे अजिबात लक्ष देत नाही, आपल्या जीवनशैलीकडे सुद्धा लक्ष देत नाही. पण जेव्हा नवरात्र येतं, गणपती बसतात किंवा श्रावण येतो, अशा सण उत्सवांमध्ये आपण एकदम अलर्ट मोडवर जातो आणि एकदम सावध होतो. कारण उपवास असतात, आपण काय खातोय, किती खातोय या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष जातं. खरं तर या गोष्टी आपल्याला आपल्या आरोग्य देणाऱ्या ठरतात जर आपण त्या योग्य पद्धतीने केल्या. आता नवरात्रीमध्ये जर तुम्ही 9 दिवसांचे उपवास करत असाल तर नक्की कोणत्या गोष्टी उपवासाला खाव्या, कोणत्या गोष्टी खाऊ नये, त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण किती असावं या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करणारा एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे, तो नक्की बघा. त्या पद्धतीने जर तुम्ही तुमचा उपवास केला तर 9 दिवसात तुमचं वजन नक्की 2-3 किलोने तरी कमी होणारच होणार. फक्त योग्य पद्धतीने उपवास करायला हवा. मंडळी, त्याचबरोबर तुमच्या घरात किंवा तुम्ही सुद्धा कोणी अनवाणी पायाने चालण्याचा नियम घेतला असेल तर तुमचा स्वतःचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. म्हणजे तुमचा अनुभव वाचून इतर लोक सुद्धा प्रेरित होतील आणि पुढच्या नवरात्रीत किंवा आता नवरात्रीत जेवढे दिवस आहेत तेवढे दिवस अनवाणी पायाने चालण्याचा नियम इतर जण सुद्धा घेतील. उत्सव हे चांगल्या कार्याची सुरुवात करण्याचं निमित्त असतात. त्या मुहूर्तावर चांगल्या सवयी लावून घ्याव्या, चांगल्या कार्याचा शुभारंभ करावा, चांगल्या कामासाठी योगदान देता यावं हा शुद्ध हेतू असतो. पण अलीकडचे विचार लक्षात घेता केवळ ट्रेंड म्हणून काही गोष्टी केल्या जातात. कुणी विचारलं तर त्यामागचं कारणही त्यांना सांगता येत नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीचं हसं होतं. परंतु धर्म संस्कृतीवर जेव्हा जेव्हा प्रश्नचिन्ह उभे केले जातात तेव्हा तेव्हा एखाद्या गोष्टीचं अनुसरण का केलं जातं यामागचं कारण आपल्याला माहीत असायलाच हवं. जसं आज तुम्हाला कळलं असेल की अनवाणी पायाने चालण्यामागे नक्की काय कारण आहे आणि अनवाणी पायाने चालण्याचा नक्की काय उद्देश असतो. माहिती आवडली असेल तर इतरांनाही शेअर करा आणि आणखीन कुठल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतील
कमेंट करून नक्की विचारा. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.